महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। मी आपल्या चॅनलचे दोघांचेही मनापासून आभार मानतो। लढा कामगार संघटना प्रभाग समिती 3 याचं प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर कोणार्क कंपनीला सफाई कर्मचाऱ्यांचं कंत्राट देण्यात आलं। त्यात जे 270 कंत्राटी कामगार आहेत, आज लढा कामगार संघटनेची त्या कंत्राटी कामगारांमध्ये शाखा ओपन झालेली आहे। सर्व कामगारांनी लढा कामगार संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे। भर पावसात माझ्या माऊली, माझ्या आया बहिणी, माझे सर्व कर्मचारी बंधू, सुपरवायझर या सर्वांनी आज लढा कामगार मध्ये सामील झाले आणि आज ऑफिशियल आम्ही आज लढा कामगार संघटनेची इथं ओपनिंग केलेली आहे, बोर्डचं उद्घाटन केलं आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय राजेंद्र चौधरी साहेब यांच्या आणि गोपाल लांडगे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार, कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याच्या माध्यमातून, यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेने या सर्वसामान्य कामगारांना न्याय देण्यासाठी लढा कामगार संघटना प्रयत्नशील आहे आणि कर्मचाऱ्यांशी बांधील आहे। कर्मचाऱ्यांना जे कायद्यामध्ये तरतुदी आहेत, किमान वेतन असेल, वेळेवर वेतन असेल, ESIC असेल, PF असेल किंवा शहरामध्ये वेळोवेळी उद्भवणाऱ्या ज्या समस्या असतात, ज्या कामगारांना रोज पाहाव्या लागतात, अनेक अडचणी असतात, तांत्रिकदृष्ट्या अडचणी असतात, महानगरपालिकेशी निगडीत समस्या असतात, त्या सर्व समस्यांसाठी लढा कामगार संघटना आणि कर्मचारी आणि कंपनी प्रशासन समन्वय साधून त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील असते। लढा कामगार संघटनेमार्फत जे कायद्याने मंजूर आहे ESIC, जे शहराची स्वच्छता करतात, परंतु स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्याची आरोग्याची काळजी घेण्याचं काम हे ESIC मार्फत केलं जातं। त्या ESICच्या माध्यमातून कामगारांना, त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आरोग्यासाठी उपलब्ध करून देण्याचं म्हणजे औषध उपचार असतील किंवा त्यांच्यावर चांगल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा वेळेवर त्यांना जर काही अचानक अडचण आली तर त्यावेळेस उभं राहण्यासाठी लढा कामगार संघटना ही कार्यरत असते। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।